कम इन. मॅडम तुम्ही मला बोलवलं. हो. कमळी, मला तुझ्याशी जे काही बोलायचे ते मी लगेच बोलते. मुद्दा असा आहे की मला तू आवडत नाहीस. माझ्या ऋषी करता तर तू मला अजिबातच आवडत नाहीस. पण काय आहे, मध्यंतरी एक छोटंसं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि तुझी आणि ऋषीची एंगेजमेंट झाली. एंगेजमेंट नंतर समहाऊ ऋषीला असं वाटायला लागले की तू त्याची लाईफ पार्टनर आहेस, अर्धांगिनी आहेस. आणि मला वाटतं तुलाही असंच वाटतं की तू इनामदारांच्या घराची सून होणार आहेस. मॅडम मी असं स्वप्न कधी बघितलेलं नाही आणि आत्ता बी असं माझ्या मनात काही विचार नाही. अगं दॅट्स ओके. प्रत्येक मुलीचं असं स्वप्न असतं, तिच्या मनात अशा सुप्त इच्छा असतात. आपलं सुद्धा श्रीमंत सासर असावं, मोठं घर असावं, श्रीमंत मुलगा मिळावा आपल्याला. आणि त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त काय आहे ना कमळी, जसं तुझं स्वप्न आहे ना कमळी, तसंच माझंही एक स्वप्न आहे. माझी सून कशी असावी अशा माझ्याही काही अपेक्षा आहेत. इनफॅक्ट आय रिमेंबर मी तुझ्या आईशी, म्हणजे जेव्हा ती आमच्याकडे साधना म्हणून राहत होती ना, तिच्याशी मी हे सगळं बोलले होते. मी शेअर केलं होतं हे. खरं तुम्ही आत्ता हे सगळं का बोलताय माझ्या संग? सोपं आहे. माझी अशी इच्छा आहे की तू ऋषीच्या आयुष्यातून कायमचं निघून जा. तू पाहिलंस ना कमळी, आत्ता तुझ्यामुळे रोहित आणि ऋषीमध्ये किती भांडणं झाली ती. पण ठीक आहे, आता जे झालं ते झालं. या सगळ्यातनं एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. या सगळ्या मागे ना तुझा काहीतरी मोटिव्ह आहे. त्यामुळे बोल. नाही, मी तयार आहे. त्यामुळे फार वेळ न घालवता मला तुझी किंमत सांग.
कमळी निंगी बरं झालं आलात. या चला आत या. नाही आम्ही जरा कामात आहे, मी नंतर येतो. हां एक मिनिट, तुम्ही कोणाला शोधताय?